एरंड तेलचा उपयोग नक्की कुठल्या गायनेक प्रॉब्लेम्स मध्ये केला पाहिजे? ज्या स्त्रियांचं ओव्युलेशन हे वेळेत होत नाही, डिलेड ओव्युलेशन असतं किंवा हे रप्चर कधी होतच नाही किंवा सायकल ही नेहमीच अनओव्युलेटरी असते, जर एरंड तेलाचा वापर पाळीच्या 7व्या दिवसाच्या पुढे रोज रात्री 1 चमचा गरम दुधासोबत किंवा गरम पाण्यासोबत जर घेतलं तर ओव्युलेशन हे वेळेत व्हायला लागतं आणि फर्टिलिटी रेटही वाढतो. ज्या स्त्रियांचं वजन खूप आहे आणि त्यामुळे अनियमित पाळी आणि पीसीओडी झालाय, अशा स्त्रियांनी जर रोज रात्री 1 चमचा एरंड तेलाचा वापर केला तर पाळीची तक्रार ही दूर होऊन पिरियड्स हे नियमित येण्यास सुरुवात होते. अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये म्हणजेच कारण नक्की माहिती नाही परंतु प्रेग्नन्सी ही राहत नाहीये, जर एरंड तेल तुम्ही रुटीनली डाएटमध्ये ठेवलं किंवा पिरियड्स येऊन गेल्यानंतर जे ओव्युलेटरी फेज असते त्या फेजमध्ये त्याचा वापर केला तर बऱ्याच केसेसमध्ये फर्टिलिटी रेट हा चांगला होतो. बऱ्याच स्त्रियांना पाळीनंतर कॉन्स्टिपेशन म्हणजेच मलबद्धतेचा प्रॉब्लेम होतो, तर अशा स्त्रियांनी पाळी येऊन गेल्यानंतर रोज 1 किंवा 2 चमचे गरम पाण्याबरोबर एरंड तेल जर घेतलं तर त्यांचा मलबद्धतेचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होतो आणि पुढची जी सायकल असते ती सुद्धा विदाऊट पेन आणि नियमित यायला लागते. आपल्या शरीरयष्टीनुसार किंवा आपल्या प्रकृतीनुसार आयडियल डोस काय असेल हे जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच जवळच्या आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला घ्या.